शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या विषय समिती सभापती पदांच्या निवडीची प्रक्रिया बिनविरोध पार पडली। प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद सभागृहात पार पडली। समाज कल्याण समिती सभापती पदासाठी केवळ एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं असल्याने मी जीवन देसाई पीठासन अधिकारी श्री सुयोग नंदकुमार कांबळे हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी निवडून आल्याची मी जाहीर करत आहे। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी निवड झालेल्या सर्व सभापतींचं अभिनंदन केलं। या निवड प्रक्रियेत विलास चाळके यांची उपाध्यक्षपदी तर मयुरी मिलिंद शिर्के यांची महिला आणि बालकल्याण सभापतीपदी, महेश नाटेकर यांची कृषी आणि पशुसंवर्धन सभापतीपदी, ॲडव्होकेट सुयोग कांबळे यांची समाज कल्याण सभापतीपदी आणि नंदकुमार मुरकर यांची अर्थ आणि शिक्षण सभापतीपदी निवड झाली आहे। सध्या निवडीनंतर सर्व नव्या सभापतींनी आपापला पदभार स्वीकारत जबाबदारीची जाणीव व्यक्त केली। यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार संजय कदम तसंच इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एक मिनिट। ओके आपले किती वर्षाची अर्थ आणि शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी पक्ष आणि पालकमंत्र्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरू अशी प्रतिक्रिया दिली। नाही, खूप चांगल्या होणार आहेत आणि खूप लवकर मिळालं मला हे। खरं तर गेले 7 ते 8 वर्ष ह्या विभागाचा गोळप गटाचा विभाग प्रमुख होतो। विभाग प्रमुख असताना साहेबांच्या, पालकमंत्री आदरणीय उदयसिंह सामंत साहेबांच्या माध्यमातून आपण बहुतेक विकास कामं मार्गी लावलेली आहेत आणि संघटनात्मक बांधणीसुद्धा खूप चांगली झालेली आहे। आणि निश्चितपणाने पालकमंत्री आणि पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवून हे अर्थ आणि शिक्षण सभापतीपद मला दिलं आहे, साहेबांना आणि पक्षालासुद्धा अभिप्रेत असलेलं कामकाज थोडा जरी पिरियड असला, थोडा जरी कालावधी असला तर निश्चितपणानं आम्ही त्यांना अभिप्रेत असलेलं काम करू आणि सर्वसामान्यांना माझ्या मतदारसंघात बरोबरच ह्या जिल्ह्याच्या जनतेला जे माझ्याकडून अभिप्रेत आहे ते निश्चितपणाने आम्ही तशी कामं करू। महिला बालकल्याण सभापती मयुरी शिर्के यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगितलं। मला खरं निवड झाल्याबद्दल मी आपले जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे आपले रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदयजी सामंत आणि आपले उपनेते चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे सदानंदजी चव्हाण साहेब यांचं खूप मनापासून आभार मानते, कारण त्यांनी जी मला ही
विभाग दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांनी जो हा माझ्यावरती विश्वास टाकला त्याला मी कुठेही तडे न जाता मी ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ह्या विभागाचे काही प्रश्न काय आपण ह्या विभागाचे प्रश्न म्हणजे महिलांचे आणि बालकांचे जे महिलांना सक्षमीकरण करण्याचे जे प्रयत्न आहे ते मी नक्की करेन. परत आपल्या उद्योगमधून म्हणजे बचत गटामार्फत जे काही महिलांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आज महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदयजी सामंत साहेब आणि लांजा लोकप्रिय आमदार किरण भैयाशेठ सामंत साहेब यांनी माझी समाज कल्याण सभापती नियुक्ती केली. त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे समाजाच्या हक्कासाठी न्यायासाठी मी सदैव प्रयत्न करेन. समाजाचे तसेच लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. माझ्याकडून संपूर्ण समाजाला असेल, प्रत्येक व्यक्तीला घटकाला असेल न्याय द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे पक्ष संघटनेने आणि तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे पालन करून मी संपूर्ण समाज कल्याण सभापती पदाच्या कार्यकालामध्ये सर्व व्यवस्थित काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.